तुम्ही जर स्वतःला खूप हुशार समजताय तर तुम्हाला एक गोष्ट का कळत नाही की ह्या दीड दीड दोन दोन वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. आम्ही ओबीसीतून मागतोय का? ओबीसीचं द्या म्हणतोय का? आमच्या जर नोंदी असल्या तर आम्हाला आरक्षण द्यायला हरकत काय, एवढं जर त्यांना कळत नसत. विखे पाटील साहेब सुद्धा यांना दोघांनाही सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहेत. समाजाच्या हालापेष्टा नाही बघू शकत. तुम्ही जर वारंवार नुसतं भुलवतच राहणार तर हे मात्र चालणारच नाहीये. तुम्हाला पुढचा काळ मग जड जाईल आणि त्याचाही पुढचा जर ठरलं तर आमच्या समाजाचा, मराठा समाजाचा अपमान आणि अवमान जर वारंवारच करत राहिले तर मी 2029ला मराठ्याचा अपमान करणाऱ्याला खूप जणाला पाडी. इतकंच हलक्यात घेतलं ना, वारंवार आम्ही आंदोलनच करायचं, आम्ही वारंवार मग त्यावेळेस त्यांनी थोडीशी हालचाल करायची आंदोलनाच्या वेळेस. तर मग मी जाहीरपणानंच सांगतो, विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब, पुढचा काळ जड जाईल बरं का. कारण मी समाजाच्या हालापेष्टा नाही बघू शकत. तुम्ही जर वारंवार नुसतं भुलवतच राहणार तर हे मात्र चालणारच नाहीये. तुम्हाला पुढचा काळ मग जड जाईल आणि त्याचाही पुढचा जर ठरलं तर आमच्या समाजाचा, मराठा समाजाचा अपमान आणि अवमान जर वारंवारच करत राहिले तर मी 2029ला मराठ्याचा अपमान करणाऱ्याला खूप जणाला पाडी. हो, मी जे बोलतो ना, मला इतकी मग राग आणि तिडक येतो की हे समाज त्याचा हक्काचा असो, त्याला दिलं जात नाही मराठा समाजाला. आता हैदराबाद गॅजेटच्या नोंदी आहेत तरी दिल्या जात नाही म्हणल्यावर राग येणारच. सातारा संस्थांचा जे आर आहे, गॅजेट आहे, त्याचा जे आर काढत नाही, राग येणारच. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणती प्रमाणपत्र देणार नाहीत म्हणले तर राग येणारच ना मला. तुम्ही कोणाला भिवून करत नाहीये. तुम्हाला आम्ही म्हणतो की तुम्हाला ओबीसीचं काढून आम्हाला द्या, अजिबातच म्हणत नाहीयेत आम्ही. आमचं आहे ते तर द्या. 58 लाख नोंदी, त्याचे कोणती प्रमाणपत्र द्या, त्याचे दिले त्याच्या व्हॅलिडिटी आता ऍडमिशन आहेत, रोखू नका हे सांग ना. आता एक परवाच्याला असा विषय झालाय, आता तो खरा आहे का खोटा मी आणखी 2-3 दिवस बोलत नाही त्या विषयावरती. वडवणीला नोंदी सापडल्या मोडी लिपीचे आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा आणि कोणीतरी सोनिका स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला काहीतरी आहे कोणीतरी. आता मी ते सांगितलंय करा, नाही केलं तर मग चौकशीच्या फेऱ्यात ह्या दोघांना पण घेणार. त्यांनी त्या NIC वरचे अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही मोडी लिपीच्या असणाऱ्या उडविणार तिथं आता 2000 लोक आहेत, म्हणजे 200 कुटुंबाचं वाटोळं करायला तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्हाला कोणी अधिकार दिला? देऊ मोडी लिपीच्या असणाऱ्या नोंदी तुम्हीच सापडलेल्या आणि तुमचेच कोण सोनिका स्वामी कोण आहे आणि ती एक दुसरा तहसीलदार, एक बीडचा हा स्वामी का सोनी कोणीतरी आणि वडवणीचा तहसीलदार, ह्यो जर अपलोड केलेल्या NIC वरच्या जर नोंदी उडवत असेल तर मराठीवर तुम्हाला अन्याय करायचा का? पण 200 कुटुंबाचं वाटोळं व्हायला थोड्या तिरक्या नाही भाऊ, 200 कुटुंबाचं आणि तिथं 2000 लोक आहेत त्या आडनावाचे, आंबोरे आडनावाचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला उडवायचे ते? म्हणजे हे सुद्धा मी आता उपसमितीला सांगितलंय. आज मी आता ही विषय बावनकुळे साहेब सुद्धा कानावर टाकणार आहे, कारण त्यांच्याबद्दलही थोडंसं मला ऐकायला लागलं. तर खरं खोटं असं ते नंतर बोलन मी त्या विषयावरती, परंतु मला तरी वाटतं की बावनकुळे साहेब असं काही करतील वाटत नाही. आणि विखे पाटील साहेब सुद्धा यांना दोघांनाही सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहेत. कारण मी एकदा आंदोलन करून गप नाही बसत बघा, भरोसा नाही ठेवत. मी आता थोडे दिवस वाट बघणार, मग खूप जड जाईल. मात्र हे फडणवीस साहेबांनी विखे पाटलांनी लक्षात ठेवावं. त्यांना कळत नाही, त्यांना का मराठ्यात आणि ओबीसी दरी निर्माण करायची हे मला नाही कळत. जर आमच्या नोंदी सापडल्या तर तुम्ही जर शिकलेले आहेत, तुम्ही जर स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेताय, तुम्ही जर स्वतःला खूप हुशार समजताय तर तुम्हाला एक गोष्ट का कळत नाही की ह्या दीड दीड दोन दोन वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. आम्ही ओबीसीतून मागतोय का? ओबीसीचं द्या म्हणतोय का? आमच्या जर नोंदी असल्या तर आम्हाला आरक्षण द्यायला हरकत काय, एवढं जर त्यांना कळत नसत, कसं ते ओबीसीचं काम करतायत हेच कळत नाहीये. गरीब ओबीसीला कळतं हे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजेत. मग हे शिकल्या ह्या लोकांनाच का कळत नाही, हाच खूप मोठा प्रश्न आहे. आता हे दोन तर मी सांगतो, यांनी जर ते अपलोड नाही केल्या, ते कोण सोनिका स्वामी कोण आणि स्वामी आणि इकडं ते तहसीलदार, यांनी जर ते अपलोड नाही केल्या, हे 2 तर 100% जाणार. हे जर कोणाचं ऐकून बघा, हे जर बीड मधल्या कोणाचं ऐकून त्या नोंदी अपलोड केलेल्या NIC वरून जर उडवत असतील तर तुमचं त्यांचं ऐकल्यामुळे तुमचा बळी जाईल. तुम्ही कोणाचं ऐकू नका. इथं नोकरी भेटत नाही. मी काय सांगतोय समजून घ्या दोघांनी सुद्धा. इथं नोकऱ्या भेटत नाहीत, नोकरीसाठी मरमर करावी लागती. मला तुमचं वाटोळं करायचं नाहीये. तुम्ही माझ्या 2000 लोकांचं वाटोळं करू नका. कोणाचं ऐकून जर तुम्ही ते केलं असेल तर ते पुन्हा अपलोड करा.
तुम्ही त्यांच्यासाठी तुमचं नोकरीवर पाणी फिरू नका. पाटील कोण हस्तक्षेप